श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे शास्त्रात सांगितले आहे। पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत सुरू असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते। पण या 16 दिवसांमध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये घरामध्ये कोणतेही शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नवीन कामाची सुरुवात जी आहे ती केली जात नाही। पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते। जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण विधी करू शकता। पण सहसा श्राद्ध तिथीच्याच दिवशी पितरांना जेवू घातलं जातं अशी मान्यता आहे। सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि तो 21 सप्टेंबर रोजी म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे। तर या दिवसांमध्ये आपण घरामध्ये पितरांसाठी काही सेवा व उपाय करत असतो। तसाच एक अतिशय साधा सोपा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। पण हा उपाय अतिशय प्रभावी आहे। या उपायामध्ये पितृपक्षातील कोणत्याही एका दिवशी एकदा तरी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। असं केल्याने तुम्हाला असलेले 7 पिढ्यांचे प्रखर पितृदोष जे आहेत ते नष्ट होतील आणि तुम्हाला पितरांचे भरभरून आशीर्वाद लाभतील। तर हा उपाय कसा, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती नेमकी कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पितृपक्ष हे पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती आणि मानसन्मान वाढतो। त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कामे करायची असतात। पितरांची सेवा आपल्याकडून नित्य नियमाने व्हायला हवी, पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये रोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही। त्यामुळेच किमान पितृपक्षामध्ये तरी आपल्या पितरांची सेवा करून त्यांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मागे असलेले दोष नाहीसे करण्यासाठी काही सेवा करायच्या असतात। प्रत्येकाला प्रत्येक सेवा करणं शक्य होत नाही, कारण आजकाल दोघंही वर्किंग असतात। अशा वेळेस सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही। पण किमान साधे सोपे उपाय आणि पितरांचं स्मरण करून देखील आपल्या मागे असलेले पितृदोष आपण नाहीसे करू शकतो। या आधीच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ही माहिती शेअर केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पितृपक्षामध्ये एक दिवा लावायचा आहे। सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते। तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन केले जाते। तर पितरांच्या दिव्याविषयीची माहिती, त्याचबरोबर कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत याविषयीची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा, म्हणजे तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होण्यासाठी मदत होईल। पण जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक सेवा प्रत्येकाला करणं शक्य नाही आणि जे हे सेवा करत नाहीत पितृपक्षाच्या काळामध्ये त्यांच्या मागे असलेल्या कटकटी समस्या देखील दूर होत नाहीत। तर ज्यांना त्या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अतिशय साधी सोपी सेवा पितृपक्षामध्ये करायची आहे, ज्यामध्ये तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। या साध्या सोप्या उपायाने सुद्धा पितरांची सेवा तुमच्या हातून घडेल आणि पितरांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळतील। बऱ्याचदा काय होतं, आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं नशिबाची साथ मिळत नाही। त्याचं कारण म्हणजे पितरांचे कृपाशीर्वाद तुमच्यावरती नसतात, काही पितृदोष तुम्हाला लागलेले असतात। त्यासाठीच पितृपक्षामध्ये ह्या काही सेवा करायच्या असतात। यामुळे तुमच्या मागे असलेले अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होत असतात। आता ह्या सर्व गोष्टी मान्य न मान्यावर आहेत, पण ज्यावेळेस आपण पितृपक्षामध्ये या गोष्टी करतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते, नकारात्मक ऊर्जा आणि प्रत्येक दोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनाला आध्यात्मिक शांती सुद्धा मिळते। तर आता आपल्याला हा तुळशीजवळ जो उपाय करायचा आहे तो नेमका कधी करायचा आहे, तसं तुम्ही पितरांची काहीही सेवा केलेली नसेल तर उरलेल्या दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे।
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीची पूजा ज्या घरामध्ये केली जाते तिथे लक्ष्मी नांदते अशी मान्यता आहे. ज्यांच्या घरामध्ये तुळस राहते त्यांच्या घरावरती विष्णूंची कृपा सदैव राहते. प्रत्येकाच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरी किंवा खिडकीमध्ये तुळशीचं छोटंसं रोप लावलेलं असतं आणि त्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी सुद्धा येते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुळशीला वास्तुशास्त्रानुसार सुद्धा महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, पितृपक्षामध्ये आपले पितृ दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असतात. अशा वेळेस आपल्या तुळशीमध्ये आपण ही वस्तू अर्पण केली, तर त्यांचे कृपाशीर्वाद मिळतात आणि आपल्या मागे असलेले दोष देखील नाहीसे होत असतात. आता तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुळस असेल, म्हणजे तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळस असेल, तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही म्हणाल, की आम्हाला अंगण नाही, आम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. मग अशा वेळेस आम्ही हा उपाय कसा करावा? कारण आमची जी तुळस आहे ती बाल्कनीमध्ये आहे. तुमची तुळस कुठेही असेल, तुम्ही त्या तुळशीजवळ हा उपाय करायचा आहे. तर आता ह्या उरलेल्या दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं, तिथे पाणी शिंपडायचं आहे. कारण ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपोआपच घरामध्ये असलेल्या कटकटी, भांडणं, वास्तुदोष नाहीसे होण्यासाठी मदत होते. तर घरासमोरील अंगण झाडायचं, तिथे पाणी शिंपडायचं, सुंदर अशी रांगोळी काढायची. त्यानंतर तुमची जेव्हा केव्हा देवपूजा होईल, देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, धूप, दीप दाखवायचा आहे. तसं तर रोजच अशा प्रकारे आपण ही सेवा तुळशीसमोर करत असतो, म्हणजे तुळशीची पंचोपचारे पूजा करतो, देवपूजा करत असतो. पण या पितृपक्षामध्ये तुळशीला कोणत्याही एका दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोजच अर्पण केली तर खूपच उत्तम राहील. कारण ही जी सेवा आहे ती अतिशय साधी सोपी आहे. याला फारसा वेळ पण लागणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घरात असलेले वास्तुदोष नाहीसे होतात, तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात, पितरांचे कृपाशीर्वाद मिळतात. तुम्हाला असं वाटलं की मी रोज ही सेवा करू शकते, तर तुम्ही रोज केली तर खूप उत्तम, किंवा कोणत्याही एका दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता तुळशीची तुम्ही पंचोपचारे पूजा करून घेतल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात असलेली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. स्टीलची असेल, पितळेची, तांब्याची कोणतीही वाटी असेल ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. आता हे जे गंगाजल आहे तुम्हाला देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल आणि तुमच्याकडे जर ते असेल तर तेच गंगाजल तुम्हाला वापरायचे. कारण गंगाजल हे खूप दिवस जशाला तसं बॉटलमध्ये राहतं. पण तुमच्या घरामध्ये जर गंगाजलची बॉटल अशी नसेल तर ती विकत आणा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर अजून बरेच दिवस शिल्लक आहेत, तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा गंगाजल चा उपाय तुळशीसमोर करू शकता. तुळशीजवळ गेल्यानंतर ती वाटी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि तुमच्या हातामध्ये गंगाजलची बॉटल घ्यायची. कारण पितृपक्षामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व असतं. जर तुम्ही गंगेमध्ये जाऊन स्नान जरी केलं तर तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात. एवढं पवित्र गंगाजलाचं पाणी मानलं जातं. तर ह्या पाण्याचं आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करत ते पाणी त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. तुमच्या पितर म्हणजेच आईवडील हयात असतील तर मग तुम्ही तुमचे जे आजी आजोबा आहेत, तुमच्या पिढ्यांमधले जे पितृ तुमचे गेलेले आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते गंगाजल तुम्हाला 5 ते 7 वेळ त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. तुमचे आई वडील हयात असतील तर तुमच्या पूर्वजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, ज्यामध्ये तुमचे आजी आजोबा किंवा पणजोबा पणजी यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि 5 ते 7 वेळा ते गंगाजल या वाटीमध्ये ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत टाकायचं आहे. तुळस ही अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानल्या जाते आणि त्याचबरोबर गंगाजल देखील अतिशय शुद्ध पवित्र असतं. त्यामुळे दोन्हीही ऊर्जा तुळशीची आणि गंगाजलाची ऊर्जा त्या पाण्यामध्ये सामावली जाईल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी मदत होईल. त्यानंतर ही वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत, बाथरूम सोडून तेवढ्या रूममध्ये तुम्हाला ते गंगाजलाचं पाणी शिंपडायचं आहे. या अतिशय साध्या सोप्या उपायामुळे तुमच्या घरामध्ये असलेले पितृदोष नाहीसे होतील, पितरांचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळतील. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर अजूनपर्यंत तुम्ही कोणतीच पितरांची सेवा केलेली नसेल. बरेच जण म्हणतात की आमचे आई वडील हयात आहेत, ते
ते सर्व पितरांच्या सेवा करतात. मग आम्ही कशाला वेगळ्या करायच्या? तर तसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, की पितृदोष हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आता तुम्हाला जरी पितृदोष नसेल, तर तुमच्या पत्नीचा पितृदोषसुद्धा असतो. जसं एक स्त्री तिच्यासोबत असलेले पितृदोष सोबत घेऊन सासरी येते, त्यामुळे तिच्याकडून सुद्धा पितरांची सेवा व्हायला हवी. तिचे आई-वडील हयात असतील, तुमचे आई-वडील हयात असतील आणि तुमचे आई-वडील पितरांची सेवा करत असतील, तरी देखील ह्या साध्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कारण तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची पितरांची सेवा, तुमच्या पूर्वजांची सेवा ही तुमच्या हातून घडायला हवी. जरी तुमचे आई-वडील पितरांच्या त्या-त्या तिथीला ह्या सेवा करत असतील, म्हणजे पितरांचं श्राद्ध घालणं, त्यांना जेवू-खाऊ घालणं, तरी देखील तुम्हाला पितरांचं स्मरण करून, म्हणजेच तुमच्या आजी-आजोबा असतील किंवा तुमचे पणजोबा असतील, प्रत्येकाचं स्मरण करून त्यांची कृपाशीर्वाद राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि एवढ्या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतील आणि तुमच्या हातून पितरांची सेवा घडेल आणि तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील. एवढी ही प्रभावी आणि साधी सोपी सेवा आहे. प्रत्येकाने ही सेवा पितृपक्षाच्या या काळामध्ये कधीही कोणत्याही दिवशी करावी आणि ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे अगदी त्याच प्रकारे तुम्हाला ती सेवा करायची आहे. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.